रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या भाटे पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुलाचा काही भाग ढासळत असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक अमित विलणकर यांनी केलाय. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. काही वर्षांपूर्वीही या पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यावेळी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा पुलाचा काही भाग पडल्याची घटना समोर आलीय. सुदैवाने या घटनेत लहान मुले बचावली आहेत. मात्र भविष्यात मोठा अनर्थ घडू नये यासाठी तातडीने दुरुस्ती व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. भाटे पुलाचा काही भाग पुन्हा ढासळलाय. काही वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुलाची स्थिती धोकादायक झालीय. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. नमस्कार, मी अमित विलणकर, नगरसेवक प्रभाग क्रमांक 15. आज आमच्या प्रभागातील भाटे हा जो जुना एक ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलाचं गेल्या अनेक वर्ष चांगल्या सुविधा असताना सुद्धा आता काही वर्षापासून त्याच्या साईडपट्टीच्या बाजूने तो ढासळला जातोय. गेल्या वेळेला सुद्धा असं एक छोटासा तुकडा त्यातनं पडला होता आणि एका व्यक्तीच्या पायावरती पडून दुर्घटना घडली होती. आणि आजही एक मोठ्या प्रमाणात एक तुकडा साईडने पडून लहान मुलांच्या अंगावर पडता असतानाच वाचला आहे. आणि सदर पुलाचं थोडंसं स्ट्रक्चरल ऑडिट करावं का, हा असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित होतो. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन झालेल्या दुर्घटनेची त्वरित पाहणी करून त्या संदर्भातली कारवाई करावी, अशी सर्व प्रभागातील नागरिकांच्या वतीने मी ही मागणी करतोय. त्याच्या संदर्भात लवकरात लवकर लक्ष ठेवून कारवाई करावी. धन्यवाद.